तर भाई इथं फायनल काम तर झालं. आपण टाइम काम बघत फुकणीच्या इथे रोज करतो. आता तो काळजी मला काळ दिसणार ना. तू कुठं आहे? तू बघ बरं कसलं गाणे भाई. सकाळ सकाळी आमचं आलं बघा हे. कसं काय मित्रांनो, स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर भाई आज आज लईच टाइमपास आहे. काल एक कपाट आणलेलं, हे असंच पडलं, अजून याला लावायचंच बाकी आहे. ते माणूस सकाळी 9ला नव्हता, संध्याकाळी 4ला येणार आहे. थोड्या वेळात येणार आहे. अजून आपलं तर आवडलं नाही काय. आणि बघा हे पसरलेली काय ते हाईट काय दिसतात काय. एक तर सकाळपासून लाईट गेली राव. लाईटचा विषय काय करा समजत नाही. एवढा टाइमपास माणूस काय कामच नाही याला. चला मग आता थोडंसं आवडतं घ्या आपलं. काय आता आवडलं तर नाही. लय वेळ लागायला. एवढा मोठा पसरा आला घरात. लय वाटेल पूर्ण घर भरल्यावर वाटेल असलं घर. तर हे बघ चला आता डायरेक्ट ते जेव्हा येईल कार्पेटवाला कवर तोपर्यंत नाही. आपला कार्पेंट आलेला सगळ्यात चालू आहे. आपला अर्धा झाला, अर्धा राहिले. एक टी व्ही बघा चालू आहे आणि इकडचं काम चालू आहे. झालं सगळं झालं फायनली. पूर्ण काल झालं घर सगळीकडे भरलं आता. तर फायनली भाई कपाट लावून झालेले. आधी छोटं आता हा ठेवू कुठं कपडे माझं इथं आणून दे. हँगर दाखवणार कुठं मी दाखवतो तुम्हाला. भाई आता इकडं का अरे ते म्हणले गाडी ठेवताना नव्हतं ते. आता कापलं इकडं चाललंय आपलं टक्का. इथं काय ते नवीन काय ते करायचं इकडे. काय नाही काय करायचं आता. सगळं झालं आता. कपडे आवरून घेऊया लवकर नवीन कपाटात. पण कामाला जायचं आहे वेगवेगळे. तर आता जाऊया आपली पिळून मोकळी झालेली आहे. सध्या इथं लावलं आहे फ्रीज. इथं दुसरी करणार वाटतं आता. पुसायचं सगळं. हे बघ भाई आताशी एकच आले. अजून लय खाली आलं ट्रक. ते अजून व्हायला लोडिंग. तर भाई आता कडाप्पा आलाय. पण कडाप्पाच्या वरी हेच नाही, दगडच नाही. ते लावायला पाहिलं ना. आता झालं. आता काय आता आणायचं कोणत्या तर टाईल्स आले आणि लावायचे ते दगडावरचे. फर्निचर आपलं काम चालू आहे. फर्निचर बसवायचं. इकडं काम चालू आहे. इकडं पसरलेत काय जण. हे ओटे हे भाई झालं त्या दिवशीचं. आता हे व्हायचं आहे. कधी काय काम मी सांगत नाही. तर भाई इथं फायनल काम तर झालं. आपण टाइम काम बघत पसरा. मग तू एवढी आवाज आला तरी उठत का बघ. आणि परत म्हणते मी काम करते का. काय काम करते माहीत नाही. वरचं काम होणार आहे तर खालचं काम होणार आहे. तर फायनली काहीच आपण आला आता माझं घेऊन. घाबरली इथं व्हायला. ते आपली अपलोडिंग चालू आहे आता व्लॉगची. पण होईना सकाळपासून चालू आहे. पुन्हा एक जीबी माझी बाहेर गेली. पण नेटवर्क नाही आज काय करावं. लाईट पण नाही कुठं. इथं माझा पडला. इकडं आपलं काम चालू आहे. इथलं बाकी अजून बाहेर पडलं. तर हे दरवाजे रे दोन्ही. हे वेगळं काही तरी नेटवर्क दिसलं सकाळपासून.
एकदा काम झालं सगळं सगळं एक तर एक पण ब्लॉग एडिट झालं नाही, लाईट पण नाही. आणि हे बघा अजून अपलोड पण चालू आहे, कधी होते काय माहिती. फक्त 744 MB आहे. सकाळपासून मला 1 GB वाया गेले, पण अजून आधे झाले ते काय शिवाय माहीत नाही. नेटवर्क चाललं ना, नेटवर्क तर झिरो राहिलं आहे. त्यामुळे त्याला वायफाय घ्यावं, पण वायफायचे बी डोक्याला ताप आहे, लय पैसे आहेत. काही नाही, आपल्याला 5G आहे त्यामुळे आपल्याला फायदा थोडासा होते. हे कपाट झालेले मस्त, याच्यात आपले कपडे बसलेले आहेत पूर्ण गप्पा, आपल्याला टेन्शन नाही यायचं. चला आता काम होऊ द्या, काम झालं तुम्हाला वेगळ्या आता लय गाणं ना, पण त्या आवाजाने ही ना ब्लॉग बी काढतात नाही, कारण नुसता आवाज आलाय ड्रिल मशीनचा आणि याचा आणि त्याचा. चला आपल्याला येतात नंतर व्हिडिओ. पुढे असे होत ना हे काय तर आठवड्यावर राहिलं इथला आवाज यायला इथं. चला बघा त्याला एक काम झाल्यावर आपण फोन करूया, आवाज लय यायला तुला. मी करतो बॅकग्राऊंड क्लिअर आवाज, तुला येतं का? शिकून घे माझ्याकडून जरा. काय याला ॲक्च्युली काम आहे बाबा, याला लॉग राहायचंय. चल तुला दाखवतो. मग सांग, आणि म्हणते म्हणते काय हिंदी ब्लॉग कर, मराठी ब्लॉग करू नको. मग बाळ हिंदीमध्ये जास्त सबस्क्रायबर म्हणजे मराठी बोला. मला काय बोलायचं असलं राहायचं तर मला एक ते काम झालंच भेटा का, तोपर्यंत लई आवाज येणार आहे. नाही, मी बॅकग्राऊंड क्लिअर करतो, तू बोलत राह. राव काय करायचं, अपडेट झालं वाटतं काहीतरी. आता तोपर्यंत हा ब्लॉग काढेल 10 मिनिट. बाई आपण माझं आणलं त्यांना प्यायला, हे बघावं उठल्या उठल्या प्यायला लागले, त्यांना प्यायला आणलेलं. भाई आता नीट चालल्यानंतर आपण काय आता 5G नेट घेतलं, दुसरा पर्याय नाही आपल्याकडे, एकच पर्याय 5G. पैसा बाब देणार आहे आपल्याला. ऐकू घेणार बघला जाईल मम्मी सोबत. विचार विचार. बाजूला हॅलो आले आले असे हॅलो, येणार आहे का इकडे? तू कुठं? फायनली भाई अर्ध्या तासानंतर काम केल्यानंतर शेवटी आपलं व्हॉट्सअप चालू. काम काय झालं अपडेट नव्हतं झालं काय माहिती. येतं का सुरू करता? तुला येते का? तुझ्याहून जास्त शिकलो. आले तर फायनली भाई आपलं म्हणली नाही का रे काय मग ती कसल्या कुचळ ट्रायला बनवल्या म्हणली ना? मला माहित, मला म्हणली त्या दोघांमध्ये टकली की कसम केस आहे बघ, टकले इथे टकले. तर मला प्रणाम करू ते तिरुपतीचा प्रणाम. बघ आई बघ फोडते बघ काहीतरी नसतं जात मी. तर भाई असं सध्या सेव तर व्हायलंय, पण काय झालं काय माहिती राव. ए शांत बस. तर फायनली काही आपल्या एडिटिंग झाली, अपलोड झालंय, सगळं झालंय, पण आज व्हिडिओ एडिटिंग करता आला नाही. फुकणीची एडिटिंग रोज करतो. आता तो काय म्हणलं काय दिसणार ना. तुझं कुठं आहे? तुझं बघ बरं कसं गाणे किती गोर आहे. भाई सकाळ सकाळी आमचं आलं बघा इथं ब्लॉग. तट्टी सारखं तोंडी तिथे तू तिकडे दाखव, तिथे तट्टी सारखं माझं चांगलं तट्टी सारखं गावास. इकडे अजून काम चालूच आहे आणि इकडे ब्लॉग चालू आहेत. यांना ब्लॉग राहायचंय ना, यांना ब्लॉग राहायचंय. थांब ना, फोन येऊ दे नवीन. ऐकू येणार आहे. फोन येऊ दे तू, थांब ना जरा. चला बघा आता डायरेक्ट फर्निचर वर थांबूया. तर फायनली मूवीज आता आलोय मी कामाला आलोय. भविष्यात आपलं काम झालेलं आहे पूर्ण एकदम ब्लॉकच. हा वाट आता मग आधी तोडलेला वापस तोडलाय, तर हे पण झालंय आता. असं झालं की टाईम किती झाला आहे? 11:30 10 मिनिटं बघितलं 12ला. काम झालं आपल्याला. हे ब्लॉग एन्जॉय मिळत पण नेक्स्ट व्लॉगमध्ये.